गणपती बाप्पा मोरया। सध्या सगळीकडे गजानन महाराजांच्या पूजेचे साधनेचे भक्तिमय वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे। अशा या वातावरणात आज तुम्हाला मी एक खराखुरा अनुभव सांगणार आहे। हा अनुभव एक नाही असे अनेक भक्तांनी स्वतः सांगितलेले आहेत। एका घरामध्ये मुलगी आहे, शिकलेली आहे, स्वभाव देखील चांगला, कुटुंब सुद्धा सुसंस्कृत, तरी देखील एक प्रश्न कायम, लग्न काही केल्या जुळत नाही। स्थळे तर बोलणी होतात पण शेवटच्या क्षणी काहीतरी बिघडतं। मग घरामध्ये चर्चा सुरू होते। कुणी म्हणतं ग्रह चांगले नाहीत, कुणी म्हणतं कुणाचा तरी उपाय बसलाय, तर कुणी थेट म्हणतं काहीतरी बांधलेलं असणार। आणि इथूनच सुरू होतो अंधश्रद्धेचा प्रवास। मग भक्त विचारतात, महाराज काही उपाय सांगा, कुठली पूजा करू, कुठल्या दिवशी, किती वेळ। आणि काही लोक तात्काळ उपाय देतात, नाव सांगतात, पूजा करतात, खर्च सांगतात, भक्त ते देखील करतो, मनाला थोडासा दिलासा मिळतो। पण लग्न तसंच अडकलेलं। एक भक्त गजानन महाराजांकडे येतो। विजय ग्रंथामध्ये यासारखा प्रसंग आहे। भक्त म्हणतो, महाराज मी सर्व उपाय केले तरी काम होत नाही। महाराज शांतपणे विचारतात, तू उपाय बदललेस पण स्वतःकडे पाहिलंस का? तो गोंधळतो। महाराज सांगतात, मी उपाय देत नाही, मी समज देतो। स्वामी समर्थही म्हणतात, देव म्हणजे शॉर्टकट नाही। गजानन महाराजांचा मार्ग स्पष्ट आहे। लग्न न जुळण्याचं कारण देव, ग्रह किंवा उपाय नसतात। कारण असतं चुकीच्या अपेक्षा, फक्त पैसे, जात, प्रतिष्ठा पाहणं, समोरच्याला माणूस न समजणं, सतत तुलना आणि आपण बरोबरच आहोत हा हट्ट। पूजा खोटी नाही, पण पूजेच्या नावाखाली स्वतःची जबाबदारी झटकणं हेच खोटं आहे। गजानन महाराज भक्ताला भीतीही नाही ठेवत, ते भक्ताला जाग करतात। लग्न जुळतं जेव्हा मन जुळायला तयार होतं, उपायांनी नाही तर समजुतीनं। आज जर तुमचं लग्न अडकलं असेल तर देवाला दोष देण्याआधी स्वतःला प्रश्न विचारा। हीच खरी गजानन महाराजांची साधना आहे। प्रगट दिन महोत्सवाच्या पवित्र पर्वावर सगळीकडे धार्मिक वातावरण आहे। तर मग चला आपण घरात एक दिवा लावूयात, अगरबत्ती पेटवूयात, मनात एकच प्रार्थना ठेवूया, गजानन महाराज माझं दुःख दूर करा, असं आपण कित्येक वर्ष करत आलो आहोत। पण प्रश्न असा आहे, दिवा तर लागतो, धूप पेटते, मंत्रही होतो, पण आयुष्य बदलत नाही का? तर अनेक जण गजानन महाराजांची साधना करतात पण फारच थोड्यांना तिचा खरा परिणाम मिळतो। कारण साधना चुकीची नसते, समज चुकीची असते। गजानन महाराज विजय ग्रंथात एक प्रसंग येतो। महाराज भक्तांच्या घरी येतात। तो भक्त रोज पूजा करतो पण अहंकारानं भरलेला असतो। महाराज त्याला म्हणतात, पूजा देवाची नसते, पूजा अहंकार मारण्यासाठी असते। स्वामी समर्थ देखील हेच सांगतात, देवाला फुलं नको, तुझा दंभ नकोसा व्हायला हवा। आजच्या दिवशी प्रश्न असा आहे, आपण दिवा देवासमोर लावतोय की स्वतःच्या अपेक्षांसमोर? जर पूजा बदलली नाही तर प्रसाद कसा बदलेल?